पहिली चढाई होती ती प्रमिलाची. बघूया 2 नंबरची जर्सी परिधान केलेले वेवजीचे खेळाडू सुंदर असं या ठिकाणी राईट कडून आणि बरोबर मध्ये त्याने बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. पण बघूया बोनस आहे की नाही ते पंचांनी पंचांचा बोनसचा इशारा. अतिशय सुंदर बोनसची क्वीन अशी ही प्रमिला या ठिकाणी, कारण तिने संपूर्ण मैदान बोनसनेच गाजवलेलं. बघूया आता एंट्री झाले ते गिरगाव आरत पाड्याकडून आणि ती संपतांच्या जाळ्यामध्ये अडकले. पहिलाच विकेट दिला, थोडासा झटका बसला तो गिरगाव संघाला. बघूया प्रमिलाची दुसरी एंट्री. थोडस दबाव गिरगाव टीमवर, परंतु तेवढंच एक संयमाने खेळतात हे टीम, कारण ते सुद्धा अतिशय अनुभवी कोचच्या मार्गदर्शनाने घडलेले आहेत. परंतु प्रमिला कोणताही घाई न करता अतिशय सुरक्षितपणे सन्मानपूर्वक त्यांना खेळ दाखवून परत आपल्या मैदानात परत गिरगावकडून आली ती प्रिया भुरकोड. बघूया प्रिया, आणि थोडीशी चूक झाली तिची, त्यामुळे थोडस टायमिंग चुकला आणि पुन्हा तिला दुसरा जोरदार झटका बसला तो गिरगाव संघाला. फक्त 5 खेळाडू. आता काय त्या ठिकाणी बोनस ऑफ आहे, बोनस काय मिळणार नाही. अतिशय शांतपणे दोन्ही संघ अतिशय खेळाडू वृत्तीचे प्रॉपर दर्शन या ठिकाणी होत आहे. अतिशय सुंदर असं, कारण एवढ्या नावातलेल्या खेळाडू सुद्धा कोणताही ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो तसं जास्त ओव्हर कॉन्फिडन्स न दाखवता एकदम खेळाडू वृत्तीने प्रतिस्पर्धी संघात सुद्धा तितकाच सन्मान खेळतील असा हा खेळ या ठिकाणी सुरू आहे. बघूया थोडस रनिंग हँड टचचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न, पण पुन्हा जाळ्यामध्ये अडकली. अतिशय ऍडव्हान्स टेकल, पण सक्सेसफुल टेकल आहे अशी तिच्या जाळ्यातून. प्रमिलाच्या जाळ्यातून कोणी सुटत नाही. प्रमिलाची पुन्हा 2 नंबर घातलेली ही राष्ट्रीय राज्य पातळीवरची ही प्रमिला कान्हात. बघूया आता काय करते. बोनस तर भेटणार नाही. आणि ही 3rd रेट प्रमिलाची, इथं बोनस नाही त्यामुळे तिला, आणि सुंदर अतिशय सुंदर प्रमिलाची विकेट घेण्यामध्ये अखेर यश मिळालं. आणि पुन्हा उत्साह गिरगावच्या कोर्ट मधून, कारण एवढी सुंदर खेळाडूची, कारण तिला थोडासा मानसिक दबाव आलेला होता, कारण ही टूवर डाय रेड होती. 10 सेकंदाच्या आत एंट्री मारायचे. कोच जरा थोडं लक्षात ठेवलं पाहिजे. आपण एंट्री उशिरा केली तर प्रतिस्पर्धी संघाला टेक्निकल पॉइंट भेटतो, कारण अतिशय दर्जेदार अशा पंच आहेत. अतिशय नियमामध्ये, कोणत्याही नियमामध्ये हे न करता पंच आहेत, त्यामुळे सगळ्यांना बारीक लक्ष घेऊन या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. थोडासा खेळ शांत झाला प्रमिलाच्या आउट झाल्यानंतर. बघूया 13 नंबरची जर्सी घेतलेली हे खेळाडू व तिकडनं 5 खेळाडू असल्यामुळे बोनस नाही. सुंदर प्रयत्न आणि अतिशय सुंदर ऍडव्हान्स टेकल केली, पण आत्मविश्वासाने टेकल केली या ठिकाणी. पुन्हा मोठा झटका दिलाय तो वेवजी संघाला. बघूया पुढची एंट्री करते ती प्रिया, गिरगाव केंद्राकडून प्रिया एंट्री करते. बघूया मागच्या वेळेला थोडस कन्फ्युजन झालं होतं, तिचं टायमिंग जुळला नव्हता, त्यामुळे तिला बाद व्हावं लागलं. आणि पुन्हा प्रिया दुसऱ्यांदा जात अडकली त्या वेवजीच्या डिपेंड मध्ये, ती पुन्हा अडकली, त्यामुळे तिला का पुन्हा सुटता आलं नाही तिकडनं. बघूया पुन्हा प्रमिला लास्ट टाइमला तिचे टेकल केल्यामुळे त्या गिरगावला थोडा आत्मविश्वास आलेला, आपण हिला पकडू शकतो आपण, त्यामुळे आता प्रमिला सुद्धा सुरक्षित एकदम रेड करते, कोणताही धोका पत्करत नाही. अतिशय चांगल्या खेळाडू वृत्तीचे दर्शन प्रमिलाकडून. अतिशय सुंदर असं या ठिकाणी टेकल. पुन्हा ज्या अडकलं तर सुटत नाही, असं फेविकॉल का जोड हे तुटेगा नाही, तसं ह्या वेवजीच्या टीमची कव्हर आहे. आणि पुन्हा सुंदर प्रयत्न या ठिकाणी, परंतु आता त्यांना यश आलेले नाही. ते सुंदर असं प्रमिलान मिळवला एक हा गुण वेवजीसाठी. बघूया पुढची रेड करते ती गिरगावचा खेळाडू. बघूया थोडस डीप जाण्याचा प्रयत्न, पण त्यांना माहीत असून सुद्धा त्यांची एकही रेडर त्यांच्या तावडीतून सुटत नाही. याचा अर्थ फेविकॉल पेक्षा जास्त या ठिकाणी त्यांचं हे आहे असं वाटायला लागलं. दोन डिपेंड मध्ये खेळणं खूप कठीण काम असतं हे
प्रमिलाला अनुभव आहे, त्यामुळे ती कोणती जास्त रिस्क घेत नाही, तर ती सुरक्षित आलेली आहे. जास्त ओव्हर कॉन्फिडन्स न दाखवता सुरक्षित आपल्या मैदानात परत. बघूया फक्त 2 खेळाडू उरलेत त्या आरतपाड्याच्या कोर्टमध्ये. ती बघूया आपल्या टीमसाठी छोटासा प्रयत्न करते, रनिंग हँड टचचा छोटासा प्रयत्न, परंतु तेवढंच डिपेंडिंग चॅम्पियन अशी वेवजी संघ पुन्हा या ठिकाणी अगदी ऍडव्हान्स टॅकल करून सुद्धा सक्सेस टॅकल करतात. ऑल आउट, पहिला ऑल आउट झाला तो संघ गिरगावला, पहिला ऑल आउट, नंतर पुन्हा ऑल इन. आता संपूर्ण जास्त जबाबदारी दबाव आला तो प्रियावर, आणि बघूया प्रिया आपल्या टीम साठी काय करते ते पुढील काही वेळामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. तर या ठिकाणी वेवजी वर्सेस गिरगाव हा अंतिम कबड्डीचा मुलींचा सामना. थोडासा एका बाजूला जरी झुकला असला तरी तेवढंच त्या खेळाडूंना काटेकी टक्कर देण्याचं. पुन्हा प्रमिलाची एंट्री, तिचं बोनस अटेम्प्ट पाहण्यासारखं आहे सगळ्या खेळाडूंनी. बघा कशी बोनस घेते ती, बघू तिच्या, परंतु तो तेवढंच आता गिरगाव संघ सुद्धा तेवढ्या बारीक नजरेने तिला बोनस न देण्याचा त्यांचा छोटासा प्रयत्न, परंतु पंचांचा बोनसचा इशारा. अशा प्रकारे प्रमिलाला या ठिकाणी बोनस मिळालेला आहे. अतिशय सुंदर असं डिपेंड या ठिकाणी करतात, टेकल करतात ते वेवजीचा संघ. या ठिकाणी 6 खेळाडू आहेत. पुन्हा प्रमिलाचा बोनसचा अटेम्प्ट, सुंदर असा बोनसचा अटेम्प्ट या ठिकाणी प्रमिलाकडून. बोनसची क्वीन अशी ही प्रमिला, एकही बोनस सोडत नाही. कधी बोनस तिच्या हक्काचं झालंय, त्यामुळे तिला माहिती बोनस माझ्या हक्काचा आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी ते बोनस घेते आहे आणि आपल्या सुंदर चढाईचं या ठिकाणी प्रदर्शन करते. बघूया थोडस गिरगाव संघाला दबाव आलेला आहे, पण दबाव न झुगारून देऊन ते या यशस्वी सामना करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे गिरगाव संघाचा. बघूया काही क्षणामध्ये की सहजासहजी या ठिकाणी कांट ब्रेक झालेला खेळाडूंनी. फक्त पुन्हा 5 खेळाडू मैदानात, बोनस ऑफ आहे. बघूया प्रमिलाची पुन्हा टेकल करतात का, कारण त्यांना थोडस आत्मविश्वास प्रमिलाला आपण पकडू शकतो गिरगाव टीमला, त्यामुळे प्रमिला सुद्धा अतिशय सुरक्षित खेळून आपल्या मैदानात परत आलेली आहे. गिरगाव कडून एंट्री करते ती प्रिया. बघूया प्रियाला अद्यापर्यंत कोणताही पॉइंट घेण्यामध्ये यश आलेलं नाही, 2-3 वेळा ती पकडलेली गेली. बघूया प्रियासाठी खूप मोठं हे चॅलेंज आहे, आपल्या टीमला पुढे नेण्याची जबाबदारी तिच्यावर आहे, त्यामुळे थोडस तिच्यावर दबाव, मानसिक दबाव आलेला आहे. पॉइंट या ठिकाणी प्रमिलाला टार्गेट करण्याचा तिचा छोटासा प्रयत्न, परंतु पूर्ण डिपेंडिंग टीम आहे, त्यामुळे थोडस आत खोलवर चढाई होऊ देत नाही. या ठिकाणी बघूया 13 नंबरची जर्सी घातलेली ही वेवजीचे खेळाडू आपल्या टीमसाठी काय करतात. त्या ठिकाणी बोनस नाही, फक्त 5 खेळाडू असल्यामुळे, त्यामुळे रनिंग हँड टच, टोटल या मधूनच आपल्याला गुण आणावा लागेल. सुरक्षित आपल्या मैदानात परत. आणि आमच्या स्टेजवर या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभाची जोरदार तयारी सुरू आहे. या ठिकाणी सन्माननीय सगळे मान्यवर या ठिकाणी आपल्या पुढील कार्यक्रमाचं आणि पुन्हा प्रमिलासाठी डू ऑर डाय आहे, बोनस ऑफ आहे. बघूया पॉइंट घेते की काय करते ते, परंतु सुंदर असं या ठिकाणी पंचांच्या शिट्टीकडे लक्ष द्या.
थर्ड रेड मध्ये तुम्हाला सेकंद काउंट केले जातील आणि पुन्हा प्रियाची अयशस्वी अशी चढाई. आतापर्यंत एकही रेड सक्सेस झालेली नाही अशी प्रियाची. त्यामुळे प्रियाला खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्या संघाला जर पुढे न्यायचे असेल तर यशस्वी चढाई करायची. त्या ठिकाणी सुपर टेकल ऑन आहे, त्यामुळे कोणते रिस्क न घेता अतिशय सावधपणे, अतिशय सुरक्षितपणे खेळ दाखवून, कारण प्रत्येक वेळेला पॉईंट घेतलाच पाहिजे असं नाही. ह्यालाच म्हणतात टेक्निक, माइंड गेम म्हणतात याला. तर कोणत्या वेळेला पॉईंट घ्यायचा हे संपूर्ण ज्ञान आहे. अतिशय शुद्ध खेळाडू आहेत, खरे खेळाडू आहेत. खऱ्या खेळाडूचे हे लक्षण आहे या ठिकाणी. आणि पुन्हा सुपर टेकल ऑन. बघूया प्रमिलाला दोघी पकडतात का, परंतु हँड टच नाही. एक खेळाडू पास केलेला आहे. गिरगावचा राहील हा शेवटचा खेळाडू. बघूया आपल्या टीमसाठी पुन्हा शेवटचा खेळाडू बाद झाला आहे. बस की 11 मिनिटाचा व्हिडिओ झाला. अरे 1 वे